शेतकरी मित्रांनो, मे महिन्यामध्ये मिरची लागवड करायची. तर मिरची लागवड करीत असताना सुरुवातीला पहिला मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे पहिला मुद्दा, आपल्या मार्केटला कोणती व्हरायटी चालते आहे. कारण प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या व्हरायटीच्या बाजारामध्ये मागणी असते. तर मिरची लागवड करीत असताना पहिला मुद्दा, आपल्याला आपल्या मार्केटला कोणत्या व्हरायटीची मागणी आहे, तर त्याच व्हरायटीची आपण नर्सरीमध्ये रोपाची ऑर्डर देणं गरजेचं आहे. हे पहिला मुद्दा लक्षात ठेवा आणि तिथून पुढे आपल्याला बाकीचं नियोजन करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने नियोजन करायचे काय नाही ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मे महिन्यामध्ये मिरची लागवड करायची, पुढे जून महिना आहे, जून महिन्यामध्ये मिरची लागवड करायची. तर ह्याची जी माहिती आहे, तर कशा पद्धतीने आपल्याला लागवड करायची. तर लागवड करीत असताना पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला, आपल्याला कोणती व्हरायटी लावायची आणि आपल्या मार्केटला कोणती व्हरायटी चालते आहे ही आपण पहिले विचारपूस करून त्याची लागवड करायची आहे. त्याची ऑर्डर आपल्याला नर्सरीला द्यायचा आहे. हा मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा, लागवड कशा पद्धतीने करायची. तर लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवर करायचे का ठिबकवर करायचे किंवा पाटपाण्यावर करायचे. कारण लागवडीच्या 2-3 पद्धती आहेत. काही शेतकरी मल्चिंग पेपरवर करतात, काही शेतकरी फक्त ठिबकची नळी हातरतात, ते मल्चिंग करीत नाहीत. आणि काही शेतकरी ठिबकही नाही, मल्चिंगही नाही, निव्वळ पाटपाण्यावर. अशा लागवडीच्या 2-3 पद्धती आहेत. या पद्धतीने लागवडी करतात. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने लागवड करा. करत असताना बाजारात आपल्या मार्केटला कोणती व्हरायटी चालते आहे ह्याचा अंदाज घेऊन त्या व्हरायटीच्याच बियाणाची नर्सरीमध्ये ऑर्डर द्या. हे झाला. आणि लागवड करीत असताना आता मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, तिथून पुढे 2-4 महिने लागवड करायची. तर उन्हाळ्यामध्येच आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. तर एकरी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 ट्रॅक्टर शेणखत हे आपल्याला संपूर्ण वावरामध्ये टाकून घेणं गरजेचं आहे. आणि शेणखत टाकल्यानंतर आता इथं सुद्धा काही शेतकऱ्याचं दुमत आहे की नांगरटी करून शेणखत टाकावं, नांगरटी करून शेणखत टाकावं का नांगरटीच्या अगोदर शेणखत टाकावं. हे सुद्धा महत्वाचे 2 मुद्दे आहेत. तर तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता. आम्ही तर नांगरटीच्या अगोदर शेणखत टाकतो आणि पुन्हा नांगरटी करतो, जेणेकरून ते शेणखत खाली जाईल आणि जरी जास्त पाऊस झाला तर ते आपलं शेणखत वाहून जाणार नाही. अशा पद्धतीने आमचं एक नियोजन असते. तर तुम्ही कोणतीही पद्धत वापरा. नांगरटी करून सुद्धा शेणखत टाकलो, त्याच्यानंतर आपल्याला रोटर सुद्धा करून ते जमिनीमध्ये मिसळता येऊ शकते. शेणखत टाकून घ्या. त्याच्या पुढची प्रोसेस, तुम्हाला आता मल्चिंग पेपरवर लागवड करायचं तर बेड पाडणं गरजेचं आहे. बेड पाडणं, ठिबक हातरणं, मल्चिंग करणं ही पद्धत वापरा. काही शेतकऱ्याला फक्त ठिबकवर लागवड करायचं तर त्यांनी रोटावेटर मारून डायरेक्ट ठिबकच्या नळ्या हातरून सुद्धा लावू शकता. तर ही सुद्धा तुम्ही करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, पाटपाण्यावर लावायचे त्यांनी सुद्धा पाटपाण्यावर लावू शकतात, त्याचं काही बंधन नाही. तर लागवड करीत असताना सगळ्यात महत्त्वाचं जो आहे तो आपल्याला भेसळ डोस देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर भेसळ डोस कशा पद्धतीने दिला पाहिजे, कोणता दिला पाहिजे, तर ह्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आणू. कारण आता हा व्हिडिओ जवळजवळ 4 मिनिटाच्या पुढे गेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर माहिती आपण घेऊन येणार आहोत. तर अशा पद्धतीनं मिरची लागवड करीत असताना एक 4-5 मुद्दे लक्षात ठेवूनच आपल्याला मिरची लागवड करायच्यात. पहिला मुद्दा, आपल्या मार्केटला कोणती व्हरायटी चालतात त्याचीच ऑर्डर द्यायचा आहे. दुसरा मुद्दा, शेणखत टाकून घ्यायचा आहे. तिसरा मुद्दा, आपल्याला भेसळ डोस टाकायचा आहे. अशा पद्धतीनं आणि पुढचे आता लागवडीचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लागवड ही कशा पद्धतीनं करायच्यात, सरळ पद्धतीनं करायच्या, झिकझॅक पद्धतीनं करायच्या, तर ते सुद्धा तुमच्या मनावर आहे. आपण मल्चिंग पेपरवर लागवड करतो आणि मल्चिंग पेपरवर आम्ही सरळ पद्धतीनंच लागवड करत असतो. तुम्ही कोणतीही पद्धत वापरा, झिकझॅक वापरा किंवा सरळ वापरा. मी जी आम्ही करतो तर ती मी तुमच्या समोर मांडला आहोत. आम्ही सरळ पद्धतीने लागवड करत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाचे सुद्धा व्हिडिओ आपण
रेग्युलरमध्ये या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत.